करते. बघा आता आजचा क्लास आहे आपला कॅनवा टूल्स बद्दल. तर त्यामध्ये तुम्हाला मी सर्व जे काही टूल्स आहे, संपूर्ण टूल्स आहे ते शिकवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा आहे. टूल्स म्हणजे काय असते, टूल्समध्ये भरपूर सारी अशी माहिती मिळते. त्यामध्ये आपण जे काही सर्व टूल्स बघणार आहोत त्याबद्दल आपल्याला डिझाईनमध्ये कशी यूज करायचे ते टूल्स हे माहिती भेटणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठे स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला आता आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ते ओपन करायचे आहे. चला तर मग टेक्स्ट मधला छोटासा पार्ट राहिलेला आहे, तर टेक्स्ट मध्ये यायचं आहे. टेक्स्ट मध्ये आल्यानंतर ऍड हेडिंग घ्यायचं आहे. इथे हेडिंग घेतलेलं आहे इंग्लिश मध्ये बघा. आता इथे अशा पद्धतीने आपण हे टेक्स्ट लिहिलं आहे. मी डेमोसाठी हे टेक्स्ट घेतलेलं आहे. तर या टेक्स्ट मध्ये आपण बदल करू शकतो. बघा फॉन्ट मध्ये यायचं आहे आणि इथे सर्कल दिलेलं आहे आणि या सर्कलवर टच करून उजव्या साईडने इथे तुम्ही हे सर्व फॉन्ट आहे ओपन करू शकता. इथे सर्च बॉक्स दिलेला आहे, या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता. बघा आता इथे मला हिंदी पाहिजे, इंग्लिश पाहिजे, हे सर्व इथे लिहू शकता. आता बघा पुन्हा इथे फॉन्ट मध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला बघा हिंदी इंग्लिश बॉक्स मध्ये खाली मी टच केल्यानंतर असं ओपन झालेलं आहे. देवनागरी, हिंदी, देश आणि हँडरायटिंग, हेडिंग इथे सर्व प्रकारचे दिलेले आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचं पाहिजे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठरवायचं आहे. आता इथे बघा पुन्हा मी आलेले आहे. इथून मला पुन्हा बॅक यायचं आहे आणि इथून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही फॉन्ट आहे हे देऊ शकता. तुम्हाला कुठल्या प्रकारचा फॉन्ट पाहिजे ते बघा. आता इथे बघा पॉपिनचा फॉन्ट दिलेला आहे. हा मराठीला लागतो आणि इंग्लिशला लागतो. हा अनेक देवनागरी इंग्लिश मराठी दोन्ही याला लागतो. असे काही फॉन्ट आहे की तो दोन्ही याला लागतात, मराठीला इंग्लिशला दोन्ही याला लागतात. आता इथे बघा खूप छान छान असे फॉन्ट आहे, तुम्हाला फक्त शोधावं लागणार आहे आणि हे फॉन्ट कसे द्यायचे मी हे तुम्हाला सांगणार आहे. बघा आता इथून बॅक यायचं आहे. पुन्हा आता इथे मराठी मधलं जे टेक्स्ट आहे आपण ते लिहून घेणार आहे. ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. मी हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. बघा आता इथे मी एक डेमोसाठी घेते आणि अशा पद्धतीने मी हे लिहिलं. इथे मी फॉन्ट मध्ये येते. फॉन्ट मध्ये आल्यानंतर आता इथे बघा आपण बघितलं होतं सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला इथे देवनागरी म्हणून टाईप पण करू शकता किंवा हे जे बॉक्स आहे ना हे सरकवून तुम्ही इथे पण देवनागरी घेऊ शकता. आता इथे बघा अनेक देवनागरी आहे, भरपूर सारे अनेक देवनागरीचे फॅमिली आहे. पॉपिन मला खूप आवडतो. आता इथे बघा अपरिचितचा आहे. हे जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहे. बघा तुम्ही कुठले छान वाटतात. आता इथे बघा तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही दोन फॉन्ट वापरा, छान दिसतात. एक ब्रॉड वाला आणि एक मिडल वाला. अशा पद्धतीने बघा इथे भरपूर सारे असे फॉन्ट दिलेले आहे फ्री मध्ये. आता इथून बघा पुन्हा बॅक येऊया. आता तुमच्या समोर तुम्हाला स्टाईल दिलेला आहे. स्टाईल मध्ये यायचं आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारचं घ्यायचं आहे. बघा आता इथे डॉक्युमेंट्स स्टाईल दिलेला आहे. इथे तुम्हाला हेडिंग पाहिजे का, सब हेडिंग, बॉडी हेडिंग तुम्ही इथून देऊ शकता किंवा तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं ते या डॉट वरून कमी जास्त तुम्ही करू शकता. एकाच प्रकारचे घेऊन करू शकता. बघा आता इथे पुन्हा फॉन्ट साईज आहे. तुम्ही इथे या फॉन्ट साईज ने तुम्ही कमी जास्त करू शकता फॉन्टची साईज किंवा तुम्ही डॉटने पण करू शकता. आता इथे या फॉन्टला कलर कसा द्यायचा, तर इथे कलरचं ऑप्शन दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं कलरचं ऑप्शन आहे, इथून पण तुम्ही देऊ शकता. बघा आता इथे सिंपल वाला कलर आहे किंवा तुम्ही कुठलेही फोटो घेतले असेल त्यामधले सर्व कलर इथे दिसते सी ऑल केल्यानंतर. आता इथे बघा एकाच प्रकारचे कलर आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर देऊ शकता. कलर ग्रेडियंट मध्ये बघा इथे किती छान छान असे कलर आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्ही कलर देऊ शकता. आता इथे बघा पुन्हा या कलरवर टच करायचं. बघा इथे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे कलर मध्ये, त्यामध्ये तुम्ही कलर देऊ शकता. आता इथे बघा तुम्ही असं कलर पॅलेटनं लाईट डार्क असा पण कलर देऊ शकता. तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पाहिजे, कोणता पाहिजे आहे. आणि इथे बी फॉर्मॅट मध्ये यायचं आहे. तर बी फॉर्मॅट मध्ये काय आहे, तर तुम्ही ह्या टेक्स्टला ब्रॉड करू शकता. बघा तुम्हाला ब्रॉड पाहिजे असेल तर अशा पद्धतीने. आणि इटॅलिक म्हणजे काय आहे ते बघा. आता इथे आपण एक फॉन्ट देऊया आपल्या टेक्स्टला, तेव्हा ते इटॅलिक मध्ये दिसणार आहे. आता इथे बघा मी पॉपिन नावाचा जो फॉन्ट आहे मी आता सांगितलेला त्या पद्धतीचा तुम्हाला देणार आहे. बघा इथे पॉपिन फॉन्ट दिलेला आहे आपण फॉन्ट मध्ये आल्यानंतर. आता इथे बघा बी फॉर्मॅट मध्ये काय आहे, हा इटॅलिक होतो. बघा थोडासा तिरपा दिसणार आहे. यू म्हणजे अंडरलाईन होतात, याला काय म्हणतात, सेक्शन म्हणतात. तुम्ही आता बघितले असाल ऑफर पोस्टर असतात, आपले प्राइस दाखवतो आपण, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची लाईन दिसते. तुम्ही इथे 1000 रुपये प्राइस दाखवलेली असतात पण ते क्लास 500 रुपयाला देतात. अशा पद्धतीने लाईन दिलेली असते. हे त्यावेळेस तुम्हाला भरपूर कामात येतो. आता बघा वरती एक हेडिंग दिलेलं आहे. तुम्हाला हे पूर्ण कॅपिटल मध्ये करायचं आहे. तर तुम्हाला इथे ए आणि ह्या स्मॉल ए आणि कॅपिटल ए जर टच केला तर तुम्हाला पूर्ण हेडिंग जे आहे ते पूर्ण कॅपिटल मध्ये होणार आहे. आता इथे बघा अलाइमेशन म्हणजे काय आहे ते इथे मी ऑलरेडी मराठीमध्ये टाईप करून ठेवलेलं आहे. बघा आता इथे बी फॉर्मॅट मध्ये आल्यानंतर इथे बघा तुम्हाला त्याच खाली आता जे टूल्स बघितले ना आपण त्या खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लाईनिंग दिसणार आहे. बघा आता हा जो आपण टेक्स्ट लिहिलेला आहे मराठी हा मिडल मध्ये आहे म्हणजे मध्ये आहे. आणि इथे जर तुम्ही टच केलं पहिल्या नंबरच्या लाईनिंग वर तर तो एका खाली एक येणार आहे, तो डाव्या बाजूने होणार आहे. जर तुम्ही त्या बाजूने जर मध्ये जर टच केलं तर मध्ये येणार आहे
आणि उजव्या बाजूने जर केलं तर उजव्या बाजूने येणार आहे. याला जर टच केला पुन्हा तर पुन्हा तो डाव्या बाजूने जाणार आहे. याला म्हणतात फॉर्मॅट पण म्हणतो आपण याला, आणि अलाइमेशन पण म्हणतो. हे अलाइमेशन खूप गरजेचं आहे. याने आपली डिझाईन जी आहे ते खूप सुंदर दिसते, आणि हे अलाइमेशन जर व्यवस्थित असलं तर आपली डिझाईन जे अट्रॅक्टिव्ह पण दिसते. आता इथे बघा, एका वेळेस जर आपल्याला डॉट लावायचे असले, आता भरपूर सारे जे हे असतात. आता उदाहरण देते मी, तुम्हाला एखाद्या ट्रिपला जायचंय, तिथे स्थळ दिलेले राहतात. तुम्हाला ट्रिपला जायचंय त्याचा पॉम्पलेट असते तुमच्याकडे, त्याचा नंबर असते तिथे बघा तुम्ही, 1-2 नंबर असे असते. विषय जे राहते ना तिथे नंबर असते, तर तुम्ही इथून नंबर देऊ शकता. बघा इथे तुम्हाला एक एक नंबर द्यायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट नंबर देऊ शकता. यामध्ये जर तुम्ही लिहत दिला तर त्याखाली पुन्हा नंबर येत जातात. जर तुम्हाला डॉट लावायचे असेल तर तुम्ही इथे डॉट पण लावू शकता. आपण याला नंबरिंग म्हणू शकतो, याला डॉट म्हणू शकतो. इथे आपण नंबरिंग करू शकतो आणि इथे डॉट करू शकतो. मी अशी आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल. बघा आता इथे ऍडव्हान्स मध्ये काय दिलेलं आहे, तर तुम्ही हे शब्द जे आहे ना वेगवेगळे करू शकता. लेटर स्पेसिंग म्हणजे, आणि जर तुम्हाला इथे लाईनिंग स्पेसिंग करायची असेल तर आता इथे बघा ऑफर, पोस्टर, लोगो हे जे नाव आहे ना, यामध्ये तुम्हाला भरपूर सारी अशी स्पेसिंग मिळणार आहे. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने हे आहे, आणि इथे हे वेगवेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे. हे आपण लास्ट मध्ये बघूया. अशा पद्धतीने तुम्हाला ऍडव्हान्स स्पेसिंग आहे. आता इफेक्ट म्हणजे काय आहे ते हे आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं, इफेक्ट म्हणजे तुम्ही या जे टेक्स्ट आहे सर्व याला तुम्ही इफेक्ट देऊ शकता. बघा आता इथे वरती दिलेलं आहे, या पद्धतीने तुम्ही याला इफेक्ट देऊ शकता छान पद्धतीने. आणि ट्रान्सपरन्सी जी आहे तुम्ही याची ब्रॉड ठेवू शकता, कलर ग्रेडियंट बदलवू शकता इथे. मग मागच्या साईडने तुम्हाला कोणता इफेक्ट पाहिजे, काय पाहिजे, हे सर्व तुम्ही बदलवू शकता. आता इथे बघू शकता कशा पद्धतीने हे डायरेक्शन आहे. हे जे मागचे जे तुम्हाला ब्लरनेस दिसतो हा कशा पद्धतीने पाहिजे हे सर्व तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपण हे शॅडोचं बघितलं. तुम्ही यामध्ये कुठलेही शॅडो देऊ शकता. जर तुम्हाला आउटलाईन द्यायची असेल तर तुम्ही आउटलाईन देऊ शकता. बघा आता इथे मी आउटलाईन वाढवली आहे. यामध्ये कलरवर तुम्ही कलर वगैरे बदलवू शकता. बघा अशा पद्धतीने आउटलाईन देऊ शकता. जर तुम्ही हे टेक्स्ट ब्रॉड केला, आता बी फॉर्मॅट मध्ये गेलं तर अशा पद्धतीने तुम्हाला आता टेक्स्ट दिसणार आहे. बघा किती सुंदर असं टेक्स्ट दिसत आहे आपलं. बघा आता इथे अॅनिमेट कसं द्यायचं आहे, तर अॅनिमेट मध्ये यायचं आहे. अॅनिमेट मध्ये आल्यानंतर तुम्ही याला अशा पद्धतीचं अॅनिमेट देऊ शकता. आता पुन्हा दुसरं समोर आलं की तुम्ही राईसचं देऊ शकता. आता यामध्ये जर टच केलं, आता कॅनवा आपला कोणता आहे, फ्री आहे, तर तुम्ही यामध्ये काहीच चेंजेस करू शकत नाही. जर तुम्हाला असेच जर हे पाहिजे असेल अॅनिमेट, तर तुम्ही यासाठी इनशॉट वापरू शकता. त्यामध्ये सिंपल पद्धतीचे आहे पण खूप सुंदर आहे, तुम्ही त्याची मदत घेऊ शकता. बघा आता इथे पुन्हा मी यामध्ये टच करते. पुन्हा यामध्ये तुम्ही हे बदलवू नाही शकत, काहीच चेंजेस करू शकत नाही. बघा आता इथे फक्त तुम्हाला वरतं जे अॅनिमेट दिलेलं आहे हे बदलवू शकता. तुम्हाला कसल्या पद्धतीचं पाहिजे. स्पीड मध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, डायरेक्शन मध्ये काहीच करू शकत नाही. फक्त हे जे दिलेलं आहेत ना, हे फॉर्मॅट तुम्ही बदलवू शकता अॅनिमेटचे. बघा आता इथे पुन्हा आपण इथे येऊया. आता इथे आपल्याला काय करायचंय, पूर्ण पेजेस जे आहे ना, या पेजेसवर आपण हे जे सर्व नावं दिलेले आहे ना, हे सर्व आपण कॉपी करून घेऊया. बघा आता इथे मी हे कॉपी करते. जेवढे काही अॅनिमेट आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने घेतलं. आता इथे बघा, मी हे जे अॅनिमेट आहे ना, पहिल्याला पहिलं अॅनिमेट देते. बघा आता इथे वरती, आणि दुसऱ्याला दुसरं अॅनिमेट देते राईसचं. बघा आता इथे तिसऱ्याला फेटचं द्यायचं आहे आपल्याला, चौथ्याला पॉपचं द्यायचं आहे. बघा कशा पद्धतीने ते दिसणार आहे तुम्हाला. आणि हे तुमच्या पेजेसवर नक्की करून बघा. एक फोल्डर ओपन करा, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे आपण कशा पद्धतीचे दिलेले आहे. आता इथे बघा, आपण हे पेजेस इकडे तिकडे करू शकतो. तुम्हाला आता हे पेज यावर टच करून ठेवायचं आहे, आणि ह्या पेजला इथे ठेवायचं आहे. मला काय पाहिजे, हे जे पेज आहे वरती पाहिजे आणि हे पेज खाली पाहिजे. बघा आता याला टच करून पुन्हा मी डुप्लिकेट करते. आता इथे येते, आणि आपलं जे अॅनिमेट दिलेले आहे ते आपण पहिल्या नंबरचे 4 दिलेले आहे. आता इथे दुसरे बघूया. आता इथे 4 दिलेले आहे, ते 4 सोडून आपण टॉप पर्यंत दिले होते. आता विपचं देऊया. बघा आता विपचं असं दिसणार आहे. ब्लरचं इथे अशा पद्धतीने दिसणार आहे, आणि इथे सजेशनचं असं दिसणार आहे. तर मी सर्व जे काही आहे ते सर्व तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने द्यायचं आहे. आणि यामध्ये जर गेलात तुम्ही, तर इथे आउट इन हे तुम्ही करू शकत नाही. कुठल्या कुठल्या यामध्ये करू शकता, कुठल्या कुठल्या यामध्ये तुम्ही करू शकत नाही. बघू शकता आता इथे पुन्हा आता हे पेज आपण डुप्लिकेट करूया. आता इथे सजेशन पर्यंत, ब्रीदिंग पर्यंत आपण दिलेलं होतं. बघू शकता इथे. आता त्यासमोरच आपल्याला द्यायचं आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे सर्व देऊया. आता हे ड्रिपिंगचं, तर ड्रिपिंगचं कशासाठी कामात येतं, तर बघा हे ड्रिपिंगचं जे आहे, तुम्ही आता एखादं हे बनवलेलं आहे वेडिंगचं इन्व्हिटेशन, त्यामध्ये तुम्हाला बघा कपल्स असतात, छोटे मोठे ग्राफिक्स असतात, त्यामध्ये तुम्हाला ते काय करता येते, इकडे तिकडे तुम्हाला ते चालवता येते. ड्रिपिंगचं म्हणजे आणि टायटॅनिक पण तेच आहे. बघा आता इथे आपण सर्व याला काय करूया, टच करूया. इथे मी याला हे दिलेलं आहे, वरच्याला ड्रिपिंग दिलेलं आहे, त्याच्या वरच्याला दुसरं दिलेलं आहे. आता इथे बघा खालचं जे आहे थंबनेल, इथे थंबनेल सारखं येणार आहे. या बघा इथे किती सुंदर आहे. आणि पुन्हा इथे आपण हे कॉपी करूया आणि इकडे घेऊया.
वर टेक्स्टला टच करायचं आहे. टेक्स्टला टच केल्यानंतर अॅनिमेट मध्ये यायचं आहे. आता आपण इथपर्यंत बघितले होते थंबनेल पर्यंत, आता नॉन बघूया. अशा पद्धतीने तुम्हाला ते दाखवणार आहे. आता इथे बघा नॉन झाल्यानंतर तुम्हाला हा जो पार्ट आहे, आता इथे बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नॅपबुकचं पण दिलेलं आहे, स्टॉमचं पण आहे. बघा इथे स्टॉम पर्यंत आलेलो आहे आपण. आता इथे हे जे आहे ना रोटेट वगैरे, हे दुसरे फॉन्ट आहे. हे जे रोटेट वगैरे आहे ना, हे जे आहे ना अॅनिमेट दुसरे आहे. तर त्यासाठी आपण इथे दुसरं पेज ओपन करूया आणि तिथे 3च टेक्स्ट घेऊया. बघा आता इथे, आता यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे तर मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देते आहे. कसं का आधी इथे मी तुम्हाला दाखवते. इथे मी तुम्हाला पेज ओपन करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही इथे डायरेक्ट जर तुम्ही असं स्क्रॉल कराल, बघा आता या पेजवर जर तुम्ही टच कराल, या बॅकग्राऊंडवर जर टच कराल तर तुम्हाला इथे अॅनिमेट वेगळे दिसणार आहे. आणि तुम्ही जर एका सेपरेट टेक्स्टवर जर टच कराल तर तिथे तुम्हाला अॅनिमेट वेगळे दिसणार आहे. त्याचं पण तुम्हाला मी बेसिक सांगते. बघा आता मी टेक्स्टवर टच केलं अगोदर, ते अॅनिमेशन बघत आहे आपण. आता इथे बघा वेगळ्या पद्धतीचे अॅनिमेशन आहे. रोटेट म्हणजे पूर्ण रोटेटच होणार आहे, तो गोल 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 फिरणार आहे. क्लिक म्हणजे काय आहे ते इथे बघा. आता आपण याला रोटेट केलेलं आहे. इथे रोटेट केल्यानंतर तुम्ही जर या टेक्स्टला पुन्हा फ्लिकचं जर दिलं तर इथं तुम्ही जर या रोटेटला फ्लिकरचं जर अॅनिमेशन दिलं तर तुम्हाला ते दोन्हीही राहणार आहे. तुम्हाला एक डिलीट करावं लागेल, तेव्हा तुम्हाला समोरचं द्यावं लागेल. त्या पद्धतीचं तुम्ही देऊ शकता. बघा आता इथे दोन्हीही दाखवलेले आहे. आता दोन्हीही, आता पुन्हा मी तिसरं जर टच केलं तर बघा ते फ्लिकरही होणार आहे आणि रोटेटही होणार आहे आणि प्लस पण होणार आहे. प्लस पण होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसणार आहे. तर यासाठी काय करावं लागेल, यावर पुन्हा टच करायचं, डिलीट करायचं, पुन्हा टच करायचं आणि डिलीट करायचं, पुन्हा टच करायचं आणि डिलीट करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते करावं लागणार आहे. तर आपण वरच्याला रोटेटचं देऊया. आता त्या खालचं दिलेलं आहे तर त्याला आपण देऊया फ्लिकरचं. त्या पॉजचं देऊया. पॉज म्हणजे धडधड करतो ना, तशा पद्धतीचं दिलेलं आहे. आता पुन्हा मी इथे डुप्लिकेट करते आणि ते जे टेक्स्ट आहे ना त्याला मी ते देते, म्हणजे असे आपले 4ही येऊन जातात इथे. अशा पद्धतीने बघा आता इथे दाखवलेलं आहे. थोडं माझं टेक्स्ट जे आहे ते इकडे तिकडे होणार आहे, थोडंसं बघू शकता. आता इथे पुन्हा या टेक्स्टवर टच केलं आणि हे लास्ट मधलं जे आहे ते हे देणार आहे बघा, वीकचं. अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आता राहिली गोष्ट, आता इथे बघा तुम्हाला सर्व खाली वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. तर जे आता आपण सर्व अॅनिमेट पाहिलेलं आहे त्याच पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या पार्टमध्ये दिलेलं आहे. पुन्हा आता मी इथे पुन्हा इथे मी डुप्लिकेट करते. डुप्लिकेट केल्यानंतर आता इथे बघा मी जेवढे काही टेक्स्ट आहे ते सर्व जे टेक्स्ट आहे डिलीट करते आणि हा जो टेक्स्ट आहे ना हाच ठेवते. पुन्हा आता अॅनिमेट मध्ये जाते आणि जो काही टेक्स्ट दिलेला आहे, जो काही मी इथे हे दिलेला आहे अॅनिमेट, तो सर्व डिलीट करते. बघा आता कुठलाच नाही आहे. अशा पद्धतीने. तर आता इथे मला खूप महत्वाचं सांगायचं आहे, तुम्ही 2 पद्धतीचे अॅनिमेट लावू शकता. कशा पद्धतीचे बघा, आता इथे मागचे जे 4 आहे अॅनिमेट ते पण तुम्ही इथे लावू शकता. आता अॅनिमेट राईसचा दिला तरी फ्लिकरचं तुम्ही लावू शकता, राईसचा दिला तरी तुम्ही रोटेटचं करू शकता, राईसचा जर दिला तुम्ही तर प्लसचा पण करू शकता, पॉजचा पण करू शकता. बघा आता इथे तुम्ही जे काही 4ही मागचे जे अॅनिमेट दिलेले आहे ते तुम्हाला कुठला दुसरा द्यायचा असेल तर डिलीट करावं लागते, त्यानंतर ते तुम्हाला छान दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आता मी तुम्हाला एक डेमो दाखवते. बघा आता इथे मी एलिमेंट्स मध्ये येते. एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर आता इथे बघा आपण एक हे घेऊया, सर्कल घेऊया. ग्राफिक्स मध्ये येऊन मी आता सर्कल डिझाईन म्हणून घेते. बघा आता इथे मी सर्कल डिझाईन घेतलेली आहे. बघू शकता आता इथे ही डिझाईन जी आहे वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन दिसणार आहे. मी ही डिझाईन घेते. आता इथे डिझाईन घेतल्यानंतर आपलं जे पेज आहे ते पूर्ण मी आता इथे रेड कलरचं करते. आता हा जो आहे ना बघा, आता हा सर्कल जो आहे ना, आता हे डिझाईन जे आहे ना आता आपण सर्कल मध्ये करूया. बघू शकता आता इथे मी पूर्ण मागे आलेले आहे. रोटेट जर केलं तर मी असं रोटेट होणार आहे. बघा आता इथे हे स्पीड आपण कमी जास्त करू शकत नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ते रोटेट होणार आहे. अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. पुन्हा मग आता इथे आपल्याला असं डिलीट करावं लागते. बघा आता इथे अशा पद्धतीने हा डिझाईन घेतलेला आहे, अॅनिमेट मध्ये येते आणि इथे बघा मागचे जे तुम्हाला इथे दिलेले आहे अॅनिमेट, यामध्ये रोटेटचं दिलेलं आहे. रोटेट होतो हा सर्कल. बघू शकता इथे अशा पद्धतीने हा रोटेट होतो. बघा अशा पद्धतीने रोटेटचं दिलं तर रोटेट होतो, स्टॉम दिला तर स्टॉम होतो, स्टॉमचा दिलेला तर स्टॉम होतो. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे वापरू शकता. बघा आता इथे बघा तुम्हाला जर एका सर्कलला 2 पद्धतीचे जर द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही मागचे जे 4 आहे या पद्धतीमध्ये तुम्ही यामधले कुठलेही मिक्स करू शकता. असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही एकच देऊ शकता, मिक्स करू शकता. खूप छान दिसतं. आता इथे बघा तुम्हाला
बघा आता इथे हे कस्टम ॲनिमेशन कसं द्यायचं, तर ह्या टेक्स्टला आपण अगोदर ॲनिमेशन देऊया. बघा आता इथे ॲनिमेशनमध्ये येते मी. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता इथे कस्टममध्ये येते. कस्टममध्ये आल्यानंतर इथे बघा मधमाशीवर 2 वेळा टॅप करायचं आहे आणि पुन्हा या मधमाशीवर असं टॅप करायचं आहे. आता इथे बघा ही मधमाशी जायला सुरुवात झालेली आहे आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की आता इथे आपण ॲनिमेशन लावू शकतो. बघा आता मी इथे खाली खाली घेत आहे तर मला इथे लाईन दिसत आहे. या पद्धतीने माझं जे टेक्स्ट आहे ते मला दिसणार आहे ॲनिमेटमध्ये. बघू शकता इथे. आता इथे बघा ओरिजिनल पण देऊ शकतो, स्मूथ पण देऊ शकतो, स्टेडे पण देऊ शकतो, कुठलंही देऊ शकतो. जशी तुम्ही स्पीड वाढवाल तसं ते तुम्हाला दिसणार आहे. जेवढी तुम्ही कमी कराल तेवढं ते कमी दिसणार आहे. आणि डिलीटच्या ऑप्शनने डिलीट करणार आहे, डनच्या ऑप्शनने ते तुमचं कन्फर्म होणार आहे. अशा पद्धतीने ते येणार आहे. आता इथे बघा पुन्हा डेमो दाखवते. एलिमेंट्समध्ये येते. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये येते. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर इथे बघा किड्स म्हणून सर्च करते. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स आहे. तर यामधला हा पेन्सिलचा जो आहे ना हा घेते. बघू शकता मी इथे हा घेतलेला आहे. याला वॉटरमार्क दिलेला आहे कॅनवाचा. बघू शकता आता इथे मला एक छान असं मला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर बघा मी याला एका साईडने ठेवते आणि थोडं असं सरकवून घेते. तर इथे बघा पुन्हा कस्टम ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. कस्टम ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर ही जी आहे ना पेन्सिल ते मुलं जे आहे ना दिसत आहे ते वरती जाणार आहे. आता मी इथे असं वरती नेते आणि वरती नेल्यानंतर तो पूर्ण वरती जाणार आहे. अशा पद्धतीने तुमचं कस्टममध्ये तुम्हाला ॲनिमेशन देता येते. आता याला स्मूथ पण करू शकतो आपण इथे आणि याची स्पीड स्लो पण करू शकतो. जसं स्लो कराल तसं ते स्लो जाणार आहे आणि समोर ते फास्टमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे हे ॲनिमेशन जे आहे देऊ शकता. आता इथे बघा पुन्हा समोर मी खूप सारे असे फोटो घेतलेले आहेत, त्याला पण आपण ॲनिमेशन देऊ शकतो. आता इथे कसल्या प्रकारचं ॲनिमेशन देऊ शकतो ते सांगते. आता इथे बघा अगोदर मी या फोटोला टच करते आणि इथे ॲनिमेशनमध्ये येते. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन दिले आहे. फीचरमध्ये ते ॲनिमेशन आहे. आता इथे पहिल्या फोटोला आपण कोणता दिला आहे, शेक झूम म्हणून दिलेला आहे. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हा ॲनिमेशन दिलेला आहे आणि ब्रॉथ ऑन इंटर ऑन एक्झिट असे पण देऊ शकता. इथे स्पीड वगैरे जे आहे इंटेन्सिटी वगैरे जे हे तुम्ही बदलवू शकत नाही. आता इथे आपण पहिला ॲनिमेशन दिलेला आहे. दुसऱ्या याला दुसरं ॲनिमेशन द्यायचं आहे. बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपण हा ॲनिमेशन देऊ शकतो. जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण ओपन कराल तेव्हा तुम्हाला ते ॲनिमेशन दिसणार आहे. आता बघा पुन्हा दुसऱ्या पेजवर येते आणि दुसरा ॲनिमेशन जो आहे तो द्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने इथे ॲनिमेशन दिलेले आहे. आता इथे बघा ओल्ड TV म्हणून दिलेला आहे. तुम्हाला इथे दिसणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व ॲनिमेशन जे आहे ते बघायचे कशा पद्धतीने लागणार आहे. आता मी इथे तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ जो आहे तो ओपन करून दाखवणार आहे. इथे दाखवते तुम्हाला आपण कसल्या प्रकारचे जे ॲनिमेशन आहे ते दिलेले आहे. आता इथे बघा जे ॲनिमेशन दिलेले आहे ना मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपले जे ॲनिमेशन आहे ते दिसतात. बघा आता इथे मी ग्राफिक्समध्ये आलेले आहे. ग्राफिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फीचर दिसणार आहे. इथे बघा तुम्हाला जे यूज डिझाईनमधले दिसणार आहे. आता काय काय घेतलं आपण. आता मॅजिक रिकमेंडेशनमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला जो कुठला ग्राफिक्स आवडतो. आता एक उदाहरण घेऊया. आता मला हा किड्समधला हा इथे बघा मी एक आल्यानंतर आता इथे मला किड्स म्हणून सर्च करायचं आहे. आता किड्स म्हणून सर्च केल्यानंतर आता इथे बघा हे जे 2 मुलं आहे ना छोटे छोटे हे मला पाहिजे. हे घेतलेले आहे पण मला हे आवडले पण मला अशा टाईपमध्ये दुसरे जे ग्राफिक्स आहे ते पाहिजे. पुन्हा मग मी इथे काय करणार एलिमेंट्समध्ये जाणार आहे आणि मॅजिक रिकमेंडेशन सी ऑल करणार आहे. सी ऑल केल्यानंतर मला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुलं आहे ते दिसणार आहे. बघा आता इथे अशा पद्धतीचे पण दिसणार आहे. मला कुठल्या पद्धतीचे पाहिजे ते मी तुम्ही घेऊ शकता. इन्व्हिटेशन शेप सर्च केलं ग्राफिक्समध्ये आणि इथे मला इन्व्हिटेशनचे जे शेप आहे ते वेगवेगळ्या प्रकारे दिसणार आहे. मला हा आवडला आणि मला अशा टाईपमध्ये दुसरे जे आहे इन्व्हिटेशन शेप पाहिजे. तर मी यामध्ये काय करणार आहे पुन्हा इथे जाणार आहे आणि इथे बघा मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे. त्या पद्धतीचे जो आता शेप घेतला त्या पद्धतीचेच मला इथे वेगवेगळ्या प्रकारे दिसणार आहे. बघा इथे तुम्हाला बॉर्डर आलेली आहे. आता इथे अशा पद्धतीचे शेप दाखवते. बघा शेपचे प्रकार वेगवेगळे शेपचे प्रकार जे आहे ते दिसणार आहे. यामधला तुम्ही कुठलाही ग्राफिक्स घेऊ शकता जर कॅनवा प्रो असेल तर. जर नसेल तुमचं तर त्यावरही मी व्हिडिओ देणार आहे तुम्हाला कशा पद्धतीची तुम्ही बाहेरून घेऊ शकता. फक्त आपले जे व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. बघा आपण सोप्या पद्धतीने बघत असतो मराठीमध्ये. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बघा अशा पद्धतीने आपण हे बघितलं आहे. इथे आपण ॲनिमेशन दिलं आहे त्यामुळे हे असं दिसत आहे. बघू शकता आता इथे पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे ग्राफिक्समधून आता इथे बॅक यायचं आहे. तर इथे तुम्हाला ग्रेडियंट वगैरे दाखवलेले आहे. बघा ह्या ग्राफिक्समध्ये छान छान फीचर आहे. आता ग्रेडियंट आहे बघा इथे ॲनिमेशन आहे
सोशल मीडिया आहे, तुम्ही सोशल मीडियासाठी इथले आयकॉन्स वापरू शकता. बघा भरपूर सारे आयकॉन्स आहे, बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्याचे लोगो वगैरे आहे. बघा स्नॅपचॅट आणि टिकटॉक आहे, वेगवेगळे आहे. पिंटरेस्ट ॲपचा हे आहे लोगो. तुम्हाला जर आता एखादा थंबनेल वगैरे बनवायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं असेल, इंस्टाग्रामचा लोगो घेऊ शकता, व्हॉट्सअपचा, टिकटॉकचा लोगो. बघा हे लोगो जे आहे फ्रीमध्ये दिलेले आहे, यामध्ये कुठलंही प्रो व्हर्जन नाही आहे. बघा मी इथे ब्लॅक कलर लावून दाखवते. अशा पद्धतीचे लोगो वगैरे जे आहे तुमचे फ्रीमध्ये आहे, तुम्ही हे घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. फेसबुकचा लोगो आहे, बघा इथे सोशल मीडियामध्ये सर्व काही दिलेलं आहे, तुम्ही यामधलं कुठलाही लोगो वापरू शकता. आता इथे बघा पुन्हा मी बॅक आले, आयकॉन्समध्ये जायचं आहे. आयकॉन्स भरपूर सारे आयकॉन्स मिळणार आहे तुम्हाला यामधले. जर तुम्हाला तुमच्या थंबनेलवर वगैरे लावायचे असेल, डिझाईनवर वगैरे लावायचे असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता इथे बघा पुन्हा आपण बॅक येऊया. कोलॅबरेशनमध्ये तुम्हाला इथे 40च ग्राफिक्स दिलेलं आहे. इथे बघा काय सांगितलेलं आहे, 40 ग्राफिक्स आहे इथे बघा. कोलॅबरेशनमध्ये तुम्हाला इथे 14 ग्राफिक्स आहे, इथे 93 आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. बघा इथे तुम्हाला जास्त करून हे कामात पडत नाही, त्यामुळे मी तुम्हाला असं डेमो म्हणून दाखवत आहे काय काय आहे म्हणून यामध्ये. अशा पद्धतीचे तुम्ही हे वापरू शकता. बघा आता इथून आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे. आता इथे पुन्हा ग्राफिक्समध्येच यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आता इथे बघा ग्रेडियंट खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथे थंबनेलवर वापरू शकता. तुम्हाला कुठल्या प्रकारचं ग्रेडियंट पाहिजे तुम्ही ते देऊ शकता. आता इथे बघा ग्रेडियंटचे पण खूप छान छान प्रकार आहे. आता इथे एका पद्धतीचं ग्रेडियंट आहे. बघा आता इथे हा पद्धत घेतलेला आहे आपण. पुन्हा आता इथे आपलं जे पेज आहे ते व्हाईट कलरचं करूया. आलेला आहे हा जो आहे ना, मी पूर्ण 3 डॉटनी इथे असा लावते. बघू शकता आता इथे ऑप्शन आलेलं नाही आहे आपलं 3 डॉटनी लावायचं, याला ऑप्शन नाही आहे ग्रेडियंटला. अशा पद्धतीने आपण हे डॉटनीच लावायचं. आता यामध्ये जर तुम्हाला कलर वगैरे बदलायचा असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन येते कलर बदलवण्याचं, तुम्ही इथे कलर वगैरे बदलवू शकता. आता इथे बघा याला ऑप्शन आलेलं नाही आहे. पुन्हा मी डिलीट करते आणि पुन्हा इथे दुसरं घेते. बघा इथे भरपूर सारे ग्रेडियंट आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्रेडियंट घेऊ शकता. आता इथे बघा पुन्हा याला कलरचं ऑप्शन आलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही ब्लॅक टाकू शकता. तुम्हाला जर इथे रेड टाकायचं असेल तर रेड कलर टाकू शकता. पुन्हा रेड टाकायचं असेल तर रेड टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे ग्रेडियंट जे आहे ते वापरू शकता. थंबनेलमध्ये, डिझाईनमध्ये कुठेही तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. आता इथे बघा हा जो आहे हा दिलेला आहे. यामध्ये जर कलरचं ऑप्शन असेल तर तुम्ही यामध्ये पण तुम्ही कलर बदलू शकता. आता इथे मला ब्लॅकच पाहिजे तर इथे मी ब्लॅक देऊ शकते, पूर्ण ब्लॅक झाला. आता इथे मला येल्लो कलरचा द्यायचा आहे. येल्लो कलरमध्ये जर आले तर मी येल्लो दिसणार आहे. अशा पद्धतीचे हे बदलणार आहे. तुम्हाला फक्त बघायचं आहे कुठले कुठले इथे ग्रेडियंट आहे. भरपूर सारे ग्रेडियंट आहे बघू शकता इथे, आणि तुम्ही त्या छान पद्धतीने वापरू शकता. आता इथे बघा पुन्हा आपल्याला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथे बघा भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे. फक्त तुम्हाला बघायचं आहे आणि ते डिझाईनमध्ये ॲड करायचे आहे. ज्या डिझाईनमध्ये गरज आहे त्या डिझाईनमध्ये फक्त. आता पुन्हा आपल्याला इथून बॅक यायचं आहे. मोकॉफ्स दिलेले आहे. मोकॉफ्सचा अर्थ काय आहे तो तुम्ही इथे प्रिंट वगैरे जर तुम्हाला तुमच्या समोरच्या व्यक्तीला जर सांगायचं असेल की अशी डिझाईन दिसणार आहे प्रिंट केल्यानंतर, तुम्ही याची मदत घेऊ शकता. बघा आता इथे तुम्हाला ही फोटोचं दाखवते मी, म्हणजे एखादं इन्व्हिटेशन कार्ड जे आहे ते टाकून दाखवते. बघा मी इथे गॅलरीमध्ये आले, अपलोडमध्ये आले. आता इथे मी ऑलरेडी डिझाईन घेतलेली आहे, ही मी यावर जर टाकली तर अशा पद्धतीने माझी जी डिझाईन आहे ते दिसणार आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला असं सांगू शकता की प्रिंट काढल्यानंतर ही डिझाईन अशी दिसणार आहे. यासाठी हे मोकअप्स आहे, म्हणजे क्लायंटला खुश करण्यासाठी हे मोकअप्स आहे. बघा भरपूर सारे मोकअप्स आहे, तुम्हाला कुठल्या पद्धतीचे पाहिजे ते तुम्ही यूज करू शकता. आता इथे बघा याचा व्हिडिओ पण तुम्ही करू शकता. तुम्हाला ज्या प्रकारचे मोकअप्स पाहिजे, डिझाईन पाहिजे ते घ्या, त्यामध्ये तुमच्या डिझाईन ॲड करा आणि त्याचा एक सिम्पल व्हिडिओ बनवून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर विचारलं का तुम्ही कशा पद्धतीच्या डिझाईन सेलिंग करता तर तुम्ही यामध्ये व्हिडिओ बनवून हे जे आहे समोरच्या व्यक्तीला खुश करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मोकअप्स जे आहे ते दाखवू शकता. बघा आता इथे किती सुंदर सुंदर मोकअप्स आहे, वेगवेगळ्या प्रकारे मोकअप्स दिलेले आहे. आता इथे बघा पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये आलात तर तुम्हाला इथे जर व्हिडिओ सर्च केलं तुम्ही वेडिंग इन्व्हिटेशन किंवा वेडिंग जरी सर्च केलं तुम्ही तरीही येऊन जातात. तुम्ही इथे बॅकग्राऊंड वगैरे जे आहे ना इन्व्हिटेशनचे ते घेऊ शकता. आता इथे बघा हे प्रो व्हर्जनचे आहे. आता इथे तुम्ही छान पद्धतीने तुमचे व्हिडिओ वगैरे जे आहे एडिट करू शकता. बघा आता इथे हे ॲनिमेशन तुम्ही कस्टम साईजमध्ये पण लावू शकता. आपण हे बघणार आहोत लास्ट व्हिडिओमध्ये, लास्ट क्लासमध्ये बघणार आहोत कशा पद्धतीने लावायचे. आता इथे बघा पुन्हा आपण बॅक येऊया. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की अशा पद्धतीची सिम्पल डिझाईन मराठीमध्ये कशी करायची, आणि हे पण बघणार आहोत की यामध्ये सर्कल कसा घेतला, हे जे आहे ना तुम्हाला स्ट्रिक दिसत आहे ना, इथे स्ट्रिप दिसत आहे ना, ही कशी घेतली, हे नाव कसं लिहिलं, हे संपूर्ण हा सर्कल दिलेला आहे, हा सर्कल कसा घेतला, हा सर्कल कसा घेतला, हे सोप्या भाषेत आपण बघणार आहोत. लवकरात लवकर डिझाईन कशी होते हे बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे मी टूल्सची. आता इथे जे टूल्स आहे ते सर्व कंप्लीट झालेले आहे आपले. जर माझ्याकडून काही राहिलं असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पण सांगण्याचा प्रयत्न करेल. असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला जो क्लास आहे क्लास 1 क्लास 2 याची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.